वेलकम बॅक. कालचा दिवस आमच्यासाठी खूप खूप खास होता, कारण काल होती 7th वादोकाय स्टेट लेवल कराटे चॅम्पियनशिप 2026. आम्ही जशी स्टेडियम हॉलमध्ये एंट्री केली, समोरच बघा किती भव्य बॅनर लावला होता आणि स्टेडियम बघा, बापरे, तब्बल 1000पेक्षा जास्त कराटे चॅम्पियन्स आले होते. आणि टेबलवर ठेवलेल्या या चमचमच्या ट्रॉफी बघा, एवढ्या सुंदर आहेत. आणि नंतर वेगवेगळ्या मॅट्सवर मुलांचे एकदम कडक सामने सुरू झाले होते. जो तो जिंकण्याच्या तयारीनेच उतरला होता. अरे वा, बघा, तनिष्कने चॅनलवर स्वागत तर कडक केलं, पण अवघ्या 15 मिनिटांनी सगळा उत्साह संपला आणि थेट माझ्या मांडीवर गार झोपलं. स्टेडियममध्ये 1000 लोकांच्या ओरडण्याचा आवाज सुरू होता, पण आमच्या तनिष्कची स्वतःची कुंभकर्ण तनिष्क झोपला आणि तेवढ्यात मेघना, म्हणजेच आमची मुख्य फायटर, तिला जोरदार भूक लागली होती, म्हणून ती एनर्जी वाढवण्यासाठी थोडे स्नॅक्स खायला आली. फ्रेंड्स, आम्ही सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग केलं होतं, पण एज आणि वेटनुसार गट पडल्यामुळे अखेर संध्याकाळी 5:30 वाजता दीदीचा पहिला काता राऊंड सुरू झाला. 15 होगा, 17, 18, 19. सर मैं चेंज कब करूँ फिर? काम करना भूल जाता है ना बाहर थोड़ा, 2-3 घंटे घूम जाता है. प्राची पापा बहुत सारे बच्चे हैं, तो देख पहले की अन्य से भी आएंगे. हाँ, ये सब बैठे वाले लक्ष्य जैसा नींद में फाइट खेलना है ना रात को 12 बजे. अँड देन वाजले संध्याकाळचे 7. आता वेळ होती कुमीचे, म्हणजे प्रत्यक्ष फायटिंगची. मेघना फर्स्ट टाईम एवढ्या मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या स्टेडियममध्ये खेळत होती, त्यामुळे साहजिकच ती आतून खूप नर्वस झाली होती. खूप चांगली तयारी करूनही भीतीमुळे तिला मनासारखा परफॉर्मन्स देता आला नाही आणि तिची प्रतिस्पर्धी ही मॅच जिंकली. आणि प्रतिस्पर्धी ही 2 बेल्ट पुढे असल्याने मॅडम अजूनच नर्वस झाले. तिला वाटलं तिच्या लेवलच्या बेल्टसोबत मॅच होईल. मेघनाला तिच्या फाईटची हरलेली क्लिप दाखवायची नव्हती, म्हणून मी ही छोटी क्लिप ॲड केली आहे. तिला वाटलं लोक तिच्या अपयशावर काय बोलतील, ती नर्वस होती, पण मी मुद्दाम ही शॉर्ट क्लिप ॲड करते, कारण पहिली वेळ ही कधीच शेवटची वेळ नसते. शेवटी खेळ म्हटला तर हारजीत ही आलीच. तिला काता आणि फाईट या दोन्हीमध्ये मेडल पटकवायचे होते. देन सरांनी तिच्या कात्यामधील यशासाठी तिला अभिमानाने ब्रॉन्झ मेडल घातलं. तिची मेहनत वाया गेली नाही. तर आम्ही सेलिब्रेट करण्यासाठी तिच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे पिझ्झा बस्टमध्ये गेलो, कारण नंबर पहिला असो, दुसरा असो किंवा तिसरा, सर्वात महत्त्वाचं असतं त्या गर्दीत उभं राहणं आणि शेवटपर्यंत लढणं. तर फ्रेंड्स, कसा वाटला आमचा हा प्रवास? कमेंट करून नक्की सांगा आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.